मिश्र अर्थव्यवस्था, ज्याला आपण समाजवादी लोकशाही सुद्धा म्हणतो. या ठिकाणी समाजवादी शब्द आपण समाजवादी इथं साम्यवादी नाही, इथं समाजवादी देशांकडनं घेतलेला आहे. तर आपण लोकशाही हा शब्द कोणाकडनं घेतलाय? भांडवलशाही देशांकडनं घेतलेला आहे. मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं तर समाजवादी अर्थव्यवस्था आणि तुमचं भांडवलशाही अर्थव्यवस्था दोघांच्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण या मिक्स इकॉनॉमीमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, मिश्र इकॉनॉमीमध्ये कंपन्या कोणत्या असतात? तर लक्षात ठेवा, मिश्र इकॉनॉमीमध्ये सरकारच्या कंपन्या आणि खाजगी कंपन्या दोन्ही सुद्धा एकमेकांसोबत असतात, त्यांचं कोएक्झिस्टन्स असतं. किमती कशा ठरविल्या जातात? काही वस्तूंच्या किमती सरकार स्वतः ठरवतं, तर काही वस्तूंच्या किमती मागणी पुरवठ्यानुसार ठरतात. जसं की भारतामध्ये सोन्याची किंमत ही मागणी पुरवठ्यानुसार ठरते, तर तुमचं ज्वारी, बाजरी, गहू, केरोसिन ऑइल यांच्या किमती अगोदर कोण ठरवायचं? सरकार ठरवायचं. तर दोन्ही मिक्स असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, याला आपण कोणत्या प्रकारचं नियोजन असतं? प्रलोभनात्मक नियोजन असतं, किंवा आपण याला इंड्युस्ड प्लॅनिंग असं म्हणतो. पहा, प्रलोभनात्मक नियोजन म्हणजे काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये मार्केटच्या सोयीने, मार्केटच्या म्हणण्यानुसार नियोजन असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मार्केटच्या म्हणण्यानुसार, मार्केटच्या सोयीनं नियोजन असतं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या म्हणण्यानुसार नियोजन असतं. मात्र या ठिकाणी इंड्युस्ड प्लॅनिंग किंवा प्रलोभनात्मक नियोजन म्हणजे काय? तर सरकार या ठिकाणी नियोजन सरकार स्वतः करतं, सरकार स्वतःच्या सोयीनं करतं, पण हे सोयीनं करत असताना सरकार त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राला आणतं. फॉर एक्झाम्पल, एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, ते आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं, उत्पादन क्षेत्रातील उद्योगधंदे. पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण आपल्या इकॉनॉमीचा जर विचार केला, भारताच्या इकॉनॉमीचा जर विचार केला, तर आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ कशी आहे? सुरुवातीला प्रायमरी सेक्टर, त्यानंतर सेकंडरी सेक्टर यायला हवं, त्यानंतर टर्शरी सेक्टर यायला हवं. पण आपली अडचण काय झाली माहिती आहे का? हा जो मधला पट्टा आहे सेकंडरी सेक्टर, हा सेकंडरी सेक्टर डेव्हलपच होऊ शकला नाही. आपण सरळ काय झालं? प्रायमरी सेक्टरकडनं टर्शरी सेक्टरकडे गेलो. म्हणजे काय झालं? आपण सेवा क्षेत्रांकडे गेलो. आता आपण जगभरामध्ये स्वतःला सांगतो की आपण सेवा क्षेत्रामध्ये डॉन आहोत, आपण सेवा क्षेत्रामध्ये जगात आघाडीवर आहोत. ॲब्सोल्युटली चुकीचं वाक्य आहे. भारत हा सेवा क्षेत्रामध्ये आघाडीवर नाही. तुमची हॉटेलिंग इंडस्ट्री बघा, बिलकुल नाही. जगभरामध्ये फिरा, थायलंडमध्ये फिरा, तुम्हाला लक्षात येईल की त्यांची हॉटेलिंग इंडस्ट्री भारतापेक्षा किती स्ट्रॉंग आहे. फक्त IT सेक्टरच्या सेवा म्हणजे सेवा नाही. पण यामध्ये दुसरी आणखीन एक अडचण काय आहे? आपल्या काही सेवा चांगल्या आहेत, नाही असं नाही, जर की मेडिकल सेवा आहे, पण सर्व्हिस सेक्टरचं तुमच्या इकॉनॉमीच्या सोयीनं जर योगदान पाहाल तर सर्व्हिस सेक्टरचा सगळ्यात मोठा लॉस काय असतो? त्यामुळं असमानता निर्माण होते. सेवा क्षेत्रामुळे काय होते? मार्केटमध्ये असमानता निर्माण होते, इनइक्वॅलिटीज निर्माण होतात. कशा निर्माण होतात? मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा एक डॉक्टर आहे, आपण डॉक्टर काय करतो? सेवा पुरवितो. आता हा डॉक्टर काय करतो? पेशंटला तपासतो. MD मेडिसिन आहे. आता हा जो MD मेडिसिन डॉक्टर आहे, याच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा पेशंटच्या व्हिजिटचे 500 रुपये चार्जेस असतात. एक सिंपल इमॅजिन करा, समजा या डॉक्टरला दिवसात भेटायला समजा 100 पेशंट आले. एवढे येत नाहीत, पण इमॅजिन करा 100 पेशंट आले डॉक्टरला भेटायला. 100 गुणिले प्रत्येकाची फीस झाली 500 रुपये. म्हणजे किती रुपये झालं? हे झालं जवळपास 50,000 रुपये दिवसाची कमाई. गुणिले 25 दिवस, समजा 4-5 दिवस सुट्टी, किंवा गुणिले 20 दिवस कन्सिडर करा, 10 दिवस सुट्टी, तर ही कमाई किती होती? ही कमाई होती जवळपास 10 लाख रुपये. बरोबर. डॉक्टरने एका महिन्याभरात किती रुपये कमावले? 10 लाख रुपये कमावले. याचा अर्थ काय आहे? डॉक्टरने महिन्याभरात 10 लाख रुपयांच्या कॅपिटलचं फॉर्मेशन केलं इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये, किंवा डॉक्टरने महिन्याभरात 10 लाख रुपयांच्या भांडवलाची निर्मिती केली. आता बघा, आता हा जो डॉक्टर आहे, स्वतःचं एक क्लिनिक आहे. समजा आपण इमॅजिन करा, या क्लिनिकचं रेंट आहे 50,000 रुपये महिना. सोबत या डॉक्टरला असिस्ट करायला एक असिस्टंट आहे समोर, त्याची किंमत आहे पगार आहे समजा 10,000 रुपये. आणि या डॉक्टरला आणखीन एक मदत करायला दुसरा डॉक्टर आहे, त्याची सॅलरी आहे समजा लेटेस्ट 30,000 रुपये महिन्याची. मला सांगा, जेव्हा 10 लाख रुपयांचं उत्पादन होतं तेव्हा या 10 लाख रुपयांपैकी हे किती रुपये गेले? 50 आणि 10 60 आणि 30 90, म्हणजे 9,10,000 रुपये ही एका व्यक्तीची कमाई असते. आणि बाकीचे 90,000 रुपये ही किती लोकांची कमाई असते? ही या 3 लोकांची कमाई असते. किती लोकांची कमाई असते? ही या
3 लोकांची कमाई असते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे जेव्हा सर्व्हिस सेक्टरमध्ये 10 लाख रुपयांच्या भांडवलाची निर्मिती होईल, तर ही निर्मिती झाल्यानंतर 10 लाख रुपयांचं डिव्हिजन कसं असेल, या 10 लाख रुपयांपैकी जवळपास 9,10,000 रुपये कुणाकडे जातील, ते एका व्यक्तीकडे जातील, बाकीचे 90,000 रुपये कुणाकडे जातील, 3 लोकांकडे जातील. हे 4 लोकांमध्ये डिस्ट्रीब्युशन असेल. याच्याऐवजी जर समजा तुम्ही 10 लाख रुपयांच्या फॅनचं प्रोडक्शन विचार केलं, तर 10 लाख रुपयांचे फॅन प्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही स्वतः विचार करा, कमीत कमी एका महिन्यामध्ये 50 मजूर किंवा 50 वर्कर त्या ठिकाणी कामाला लागतील. या 200 फॅनचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी 10 गाड्या, म्हणजे 10 ड्रायव्हर प्लस 10 क्लीनर. त्यानंतर हे जे फॅन उत्पादन झालेत, या फॅनला त्या दुकानावरती, त्या गाडीवर चढवणं, दुकानात उतरवणं, यासाठी 10 लोक. आणि हे 200 फॅन समजा 5 दुकानावर विकले गेले, तर 5 दुकानं, 5 दुकानांचे 5 मालक प्लस प्रत्येक दुकानात 2 व्यक्ती, असे 10 लोक, अशी एवढी लोक लागतील. म्हणजे पहा, 50 हे 20, 70, 10, 80, 10, 90. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जेव्हा 10 लाख रुपयांच्या पंख्याचं उत्पादन होते, तेव्हा हे 90 व्यक्तींमध्ये डिव्हिजन होते. किती व्यक्तींमध्ये डिव्हिजन होते? 90 व्यक्तींमध्ये डिव्हिजन होते. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेला जर मोठं व्हायचं असेल, सर्वांगीण सर्वसमावेशक विकास करायचा असेल, तर त्या अर्थव्यवस्थेनं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फोकस करणं आवश्यक आहे. उत्पादन क्षेत्र फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं समजा आपलं काय टार्गेट आहे, आपल्या देशाला वाटलं की आता आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे फोकस करूया, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला लागतं स्किल्ड लेबर. आणि तुमच्यापैकी जे 90% इंजिनियर्स आहेत, या 90% इंजिनियरला एकाच गोष्टीचं कौतुक आहे की मी 1 नाईट फाईट मारली. आलं, एखाद्याला विचारलं की बाबा हे तू कसं करशील, मला येत नाही. हे कसं करशील, मला येत नाही. हे कसं करशील, आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं नाही. प्रोजेक्ट कसा केला होता, पैसे देऊन बनवून घेतला होता. हा, आणि मग ही सगळे इंजिनियर कुणाला नाव ठेवणार? जो व्यक्तीनं ITI केलाय त्याला नाव ठेवणार. आलं लक्षात? ही गोष्ट चीनमध्ये नाहीये. चीन सध्या सगळ्या जगाच्या नाकी नऊ आणून सुद्धा त्या फरक का पडत नाही? कारण चीनचा स्वतःचा स्किल बेस अत्यंत स्ट्रॉंग आहे. आपण विचारही करू शकत नाही एवढा त्यांचा स्किल बेस स्ट्रॉंग आहे. आणि त्यांचा स्किल बेस स्ट्रॉंग असताना आपण मात्र काय, हे इंजिनिअरिंग लोकांच्याच बाबतीत नाही, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल, फार्मसी ग्रॅज्युएट असेल, सगळे लोक, डॉक्टर लोकांच्या बाबतीत हे का लागू होत नाही? कारण त्यांनी अभ्यास नाही केला, ते पास होणार नाही म्हणून ते करतात, हौस म्हणून पास करत नाही. पण बाकीच्या लोकांचं झालं नाही नाही नाही, 1 नाईट फाईटवर मी डिग्री काढली, हे कौतुक नाही, ही शर्मेची बाब आहे. कारण त्याच्यानंतर तुम्ही कशाच्याही लायकीचे राहत नाही. बरोबर. तर अशा वेळी आपण ठरवलं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जायचं. मग परदेशी कंपन्या म्हणतात तुमच्याकडे स्किल्ड लेबर नाही, तुमच्याकडे लाईटची अडचण आहे, ट्रान्सपोर्टेशनची अडचण आहे, प्रचंड ट्रॅफिक जाम होते. चौथी महत्त्वाची गोष्ट, पॅकेजिंग इंडस्ट्री योग्य नाही, लॉजिस्टिक्स चांगलं नाही. आपल्या इथं कुरिअर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला 10-24 तास जरी सांगितले तरी 48 तास ते पोचलेलं नसतं. ते पोचलेलं कुरिअर कुठेतरी फाटलेलं, चुरगळलेलं खूप सगळ्या ठिकाणी असतं. का? आपल्याकडे गोष्टी सिस्टमॅटिक नाही. मग यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्या भारतामध्ये येण्यासाठी नकार देतं. आपल्यापेक्षा तुम्ही जर कोणी नायकेचा किंवा आणखीन आदिदासचा प्रोडक्ट वापरत असाल, तुम्ही स्वतः बघा, हे नायके आणि आदिदासचे जे प्रोडक्ट आहेत हे बांगलादेशमध्ये, त्यानंतर लाओसमध्ये, कंबोडियामध्ये, व्हिएतनाममध्ये या ठिकाणी बनवून येतात, आसियान कंट्रीजमध्ये. का? कारण त्यांनी त्या स्किलवर काम केले. मग अशा वेळी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर येत नसेल आणि सरकारचं तर म्हणणं आहे की असमानता नष्ट करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर यायला हवं. मग अशा वेळी सरकार काय करतं? हे प्रलोभनात्मक नियोजन वापरतं, इंड्युस्ड प्लॅनिंग करतं. म्हणजे सरकार काय करतं? या सगळ्या उद्योगाच्या क्षेत्रांना प्रलोभन दाखवतं, त्यांना आमिष दाखवतं की तुम्ही आमच्याकडे या. पण आमच्याकडे येताना मग सरकार काय करतं? सरकार बघा, सिंपल एक्झाम्पल आहे, एक एक्झाम्पल सांगतो, स्पेशल इकॉनॉमिक झोनचं एक्झाम्पल देतं. सरकार म्हणतं आम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या उद्योगांना खूप सवलती देणार आहोत. काय सवलती देणार आहोत? तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, पहिले 5 वर्ष त्यांचा 100% इन्कम टॅक्स माफ असेल. त्यानंतर पुढचे 5 वर्ष त्यांचा 50% इन्कम टॅक्स काय असेल? माफ असेल. आणि त्यानंतरचे 5 वर्ष त्यांचा जो फ्लोड बॅक इन्कम आहे, हा फ्लोड बॅक इन्कमवरचा इन्कम टॅक्स माफ असेल. म्हणजे 15 वर्ष सवलत आहे. मला सांगा, जर एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे मला 15 वर्ष करांमध्ये सवलती मिळणार असतील, तर ही बट ऑब्व्हियस गोष्ट आहे की मी त्या ठिकाणी जाऊन 100% गुंतवणूक करणार. आता मला सांगा, सरकारनं या ठिकाणी गुंतवणूक करा म्हणून उद्योगधंद्यांना फोर्स केलं का? नाही.
सरकारनं दुसरी गोष्ट, सरकारनं मार्केटनुसार स्वतःच्या प्रायोरिटी ठरवल्या का? नाही. सरकारनं प्रायोरिटी स्वतःनुसार ठरवल्या, पण या प्रायोरिटीसाठी खाजगी गुंतवणूक यावी यासाठी त्यांनी काय केलं, या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला किंवा सगळ्या उद्योगधंद्यांना काय केलं, प्रलोभन दाखवलं. काय प्रलोभन दाखवलं? पहिले 5 वर्ष 100% इन्कम टॅक्स माफ, त्यानंतरचे 5 वर्ष 50% इन्कम टॅक्स माफ, त्यानंतरचे 5 वर्ष जे तुमची फ्लोट बॅक इन्कम आहे त्यावर इन्कम टॅक्स माफ. आता इथं आपण काय करूया, हा कन्सेप्ट समजून घ्या. फ्लोट बॅक इन्कम म्हणजे काय? पहा, समजा मी एक चहाचा दुकान टाकले. या चहाच्या दुकानामधनं मला त्या महिन्याभरामध्ये 30,000 रुपये प्रॉफिट झालाय. या 30,000 रुपये झालेल्या प्रॉफिट पैकी जर 20,000 रुपये मी परत त्या चहाच्या गाड्यावरच खर्च केले, सुशोभीकरण करण्यासाठी, चांगले सामान घेण्यासाठी, तर ते जे 20,000 रुपये मी ते 20,000 रुपये मी ज्या ठिकाणावरनं मला कमाई झालेली आहे त्याच ठिकाणी जर परत गुंतवणूक केली तर त्याला आपण फ्लोट बॅक इन्कम असं म्हणतो. परत एकदा सांगतो, जी गुंतवणूक तुम्ही एखाद्या उद्योगामधनं केलेली आहे, ही गुंतवणूक परत जर तुम्ही त्याच उद्योगामध्ये वापस टाकली तर त्या गुंतवणुकीला आपण फ्लोट बॅक इन्कम असं म्हणतो. जर या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या उद्योगधंद्यांनी त्यांनी कमवलेल्या पैशांपैकी जेवढे पैसे त्याच उद्योगांमध्ये परत गुंतवणूक केली तर त्यावर इन्कम टॅक्स माफ असेल. 15 वर्ष टॅक्समध्ये सवलत आहे. आता इथं सरकारनं काय केलं, सरकारनं प्रलोभन दाखवलं, ऑटोमॅटिकली गुंतवणूक केली. किंवा मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये दुसरा शब्द असतो इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, ज्याला आपण कहतो निर्देशात्मक नियोजन. सरकार प्रलोभन देत नाही, काय नाही, फक्त सरकार काय सांगतं, पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, पायाभूत सुविधांमध्ये जवळपास 1,00,000 कोटीची गुंतवणूक करणार आहोत. ऑब्व्हियस गोष्ट आहे, जर समजा सरकार पायाभूत सुविधांमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची पुढच्या 5 वर्षात गुंतवणूक करणार असेल तर ही बट ऑब्व्हियस गोष्ट आहे की मी 100% त्या ठिकाणी माझी कंपनी काढणार, त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार. याला आपण काय म्हणतो, याला आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असं म्हणतो. राहील लक्षात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रलोभनात्मक नियोजन आणि इंडिकेटिव्ह प्लॅनिंग या 2 कम्प्लिटली सेपरेट आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. राहील लक्षात? ही झाली मिक्स्ड इकॉनॉमी. भारत हा एक मिक्स्ड इकॉनॉमी असणारा देश आहे, ज्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे सर्वच्या सर्व कॅरेक्टर मिक्स आहेत, हे लक्षात ठेवा. कन्सेप्ट कळले तुम्हाला? आपण काय काय पाहिलं? कमांड अँड कंट्रोल प्लॅनिंग म्हणजे काय? आदेशात्मक नियोजन, ज्यामध्ये काय असतं, सर्वच्या सर्व गोष्टी जसं सरकार म्हणल त्याच सोयीनं चाललेलं असतं आणि जर कुणी ऐकलं नाही तर त्या ठिकाणी सरकार त्यांचं लायसन्स कॅन्सल करू शकतं. दुसरा इंड्युस्ड प्लॅनिंग, प्रलोभनात्मक नियोजन, म्हणजे सरकार या ठिकाणी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी यासाठी त्यांना प्रलोभन दाखवतं. मग ते प्रलोभन टॅक्सेसच्या मार्फत असू शकतं, बेलआउट पॅकेजच्या मार्फत असू शकतं, किंवा आणखीन त्या ठिकाणी खूप सगळ्या प्रकारे प्रलोभन दाखवलं जाऊ शकतं. किंवा तुम्हाला आणखीन जमीन स्वस्तात मिळेल, लाईट स्वस्तात मिळेल, कन्सेशनच्या रेटमध्ये मिळेल. आणि सगळ्यात शेवटचं इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय? सरकार सरकारच्या प्रायोरिटीज इंडिकेट करतं आणि त्या इंडिकेशन केलेल्या गोष्टींनुसार सगळ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी असं सरकारचं म्हणणं असतं. याला आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग किंवा निर्देशात्मक नियोजन हा शब्द वापरतो. याला आपण काय म्हणतो? इंडिकेटिव्ह प्लॅनिंग किंवा निर्देशात्मक नियोजन हा शब्द वापरतो. क्लिअर? राहील लक्षात? हे 4 अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहेत. आपण 4 प्रकार पाहितले: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था, सगळ्यात शेवटचा आहे मिश्र अर्थव्यवस्था. ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू आता शिकत जाणार आहोत, उलगडत जाणार आहोत. अपेक्षा आहे तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलेलं असेल. उद्यापासून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकायला सुरू करू. चालेल? थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.